आता सध्या आमच्याकडे द्राक्ष आहे 16 एकर. बरोबर. सुरुवात 1 एकरापासून केली होती. 1 एकरापासून सुरुवात केली होती. आज 2025 साली 16 एकर क्षेत्र आहे. 2005 पर्यंत बिगारी म्हणून काम केलं बाहेर. सलग 10 वर्ष बाहेर काम केलं. 2005 नंतर आमच्याकडं 1 एकर द्राक्षी लावली आम्ही बाहेर कामाला जात. ती द्राक्षे आम्हाला पहिल्या वर्षी भरपूर पैसे झाले. त्यावेळेला आमचा बेदाणा होता. त्यानंतर मग आम्ही ग्राफ्टिंगचा व्यवसाय सुरू केला. बाहेर लोक बाबा बिगारी कामाला जायचं बंद करून ग्राफ्टिंगचा व्यवसाय सुरू केला. ग्राफ्टिंगमध्ये पडल्यामुळे आम्हाला बरीचशीच माहिती भेटायला लागली. शेजारी पाजारी कुठं ग्राफ्टिंगला जाईल त्या एरियात आम्हाला माहिती भेटत होती. त्यामुळे आम्ही नंतर मग 2006 साली परत 1 एकर द्राक्ष वाढवली. अशी वाढवत आमच्याकडे 2009 साली 3.5 एकर द्राक्ष झाली. का आम्ही त्यातून मार्केटमध्ये ज्यावेळेस उतरलो, सुरुवातीला आमच्याकडे थॉम्सन होतं. थॉम्सनमध्ये बऱ्यापैकी पैसे झालं म्हणजे 1 एकरात 9-4 ह्या अंतरावर 1200 झाडं बसतात 1 एकरात. हां, 1 एकरात. आम्हाला पहिल्या वर्षी 1 एकरामध्ये मार्केटमध्ये उतरल्यानंतर 9 लाख रुपये झाले. त्यातून खर्च 3 लाख रुपये झाला, 6 लाख रुपये राहिले. तिथून पुढे आमची बढी बसत अगदी 2012 साली 3 एकर शेत घेतलं द्राक्षावरती. हां, त्या द्राक्षाच्या उत्पन्नावरती. द्राक्षाच्या उत्पन्नावरती घरचे समजा कष्ट करणारे आम्ही घरचे स्वतः. त्यामुळे आम्हाला त्यावेळेला अडचण येत नव्हती. 2012 साली 3.5 एकर शेत घेतलं. तिथून पुढे 2012 साली पहिल्या वर्षी रान 3.5 एकर घेतलं. त्या रानाचे पैसे 2 वर्षात 3.5 एकरावर नील झाले. म्हणजे त्यातले 3.5 एकरातल्या येणाऱ्या उत्पन्नावरच त्यावेळेला आम्ही असं नियोजन केलं होतं की रान घ्यायचं, पैसे बाहेरचं घालायचं, बाहेरनं काढून घालायचं, पण ते 2 वर्षात कव्हर करायचं. ते 2 वर्षात सक्सेस झालं आम्ही तिथं. बरोबर. 2015-16 सालापर्यंत आमचं अगदी व्यवस्थित चाललं. 2016 सालापासून थोडी अडचणी यायला लागल्या. म्हणजे लेबरची अडचण यायला लागली. क्षेत्र वाढल्यामुळं अडचणी यायला लागली ना. आमच्याकडे 2013 साली 6.5 एकर द्राक्षी झाली. तिथून पुढे आम्हाला अडचण लेबरची जाणवायला लागल्यावर मग आम्ही परत जरा तंत्रज्ञानात उतरलो. ट्रॅक्टर घेतले, ब्लोअर घेतले, फवारणी साधनं केली, पाण्याची साधनं, ड्रीप, टँक. त्यामुळे ह्याकडे खर्च जास्त व्हायला लागला. त्यानंतर 2016 सालापासून 2 वर्ष आमची व्यवस्थित गेली. 19-18 पर्यंत व्यवस्थित गेले. 18 पासून आम्हाला अडचणी आल्या म्हणजे कोरोनाची सर्वांनाच. हां, कोरोनाच्या अडचणीत आमचं फार नुकसान झालं. तरी बी आम्हाला 19 एक साल जाचलं. 20-21 चांगलं गेलं. 21ला अजून परत 3 एकर शेती घेतली. बरोबर. द्राक्ष उत्पन्नावरती. हां, द्राक्षाच्या उत्पन्नावर आम्हाला दुसऱ्या बाकीचं